आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. प्रस्थापित पुणे नाशिक व्हाया संगमनेर रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रविवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. तर ते आंदोलन पोलीस कारवाईच्या कचाट्यात सापडले. या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास विस्कळीत केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये 11 आंदोलकांसह तब्बल 3 ते 3.5 हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले गेलेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप यांनी फिर्याद दिली. संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने हिवरगाव पावसा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश लागू असल्यानं पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं. हा रास्ता रोको केल्याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या युवा नेत्या जयश्री थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, शरद नाना थोरात, नगरपालिका आरोग्य विभागाचे सभापती किशोर टोकसे, अमोल शेरकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, नगरसेवक डॉक्टर दानिश खान आणि संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख अशा 11 जणांसह जवळपास 3 ते 3.5 हजार अज्ञात नागरिकांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला. रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर काल जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केलं गेलं. तर या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्यासह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा मूळ प्रस्तावित मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे संगमनेर, सिन्नर, अकोले तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, नारायणगाव, मंचर, चाकण या भागात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं, बैठका आणि जनआंदोलनाची भूमिका घेतली जाते. रेल्वे मार्ग हा व्हाया संगमनेर असावा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील नागरिक आक्रमक झालेत. आगामी काळात रेल्वे आंदोलनाची दिशा काय ठरते याकडे संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.